तिकडं मोदक. ब्लॉगची सुरुवात पण कशाने होते बघा, मोदक दाखव. मोदकाने होते की पकड. जिकडे जाऊ तिकडे मोदक खाते. काय करायचं याला? आणि तूप वगैरे आहे का? मोदक तूप टाकायचं का? नको. सुंदर मोदक हा सारखी होशील बच्ची खाऊन खाऊन. मोदक बँगलोरला गेला थोडी भेटणार. बँगलोरला करेक्ट बँगलोरला गेल्यावर भेटणार नाही हा मोदक. तो हाच या ब्लॉगचा इंट्रो आहे. आम्ही निघालेलो आहोत गणपती बघायला या उंदरासोबत, कारण हा नुसता मोदक खात आहे. सो आता सगळ्या गणपतीच्या इथे जाणार, एक एक मोदक घेणार आणि आज दिवसभर तुम्हाला गणपतीचे दर्शन दाखवणार. सगळ्या गणपतीचे 5 माळाचे गणपती ना बच्चे? ओके, 5 माळाचे गणपती. सो मगाशी जसं तुम्ही बघितलं मोदक बिदक खाऊन इथं झालं आणि आम्हाला जरा बँकेचं काम होतं. सो ते काम करून इथं बँक नाही दिसत, इथं मागं होती बँक, पण जाऊ द्यायचं. आणि तुम्हाला भाई पण थोडासा आजारी पडलेला आहे, जरा सर्दी वगैरे झालेली आहे. पण ठीक आहे, आता फायनली आम्ही निघत आहोत तो एक गणपती बघायला. इथं तोंड इग्नोर करा आता. अडकलं होतं. आता क्रीम रोल आणि चहा मारलाय. आता पहिलं कुठं जायचंय? हे मला पुण्याचं लय आवडतं असं चहा क्रीम रोल भेटला मस्त रोडवर. झालं ना ब्रो. पहिलं कुठं जायचंय? पहिलं तर दगडूशेठलाच जायला पाहिजे. हा का? ठीक आहे मग चला. आणि प्रत्येक मानाच्या गणपतीच्या इथे आपण एक्सप्लोर करणार आहोत फूड ॲज वेल. कूल मॅन. ऑलराइट, सो लेट्स मीट रोहिणी अँड शुभम इन डेक्कन. चाललो आम्ही पहिल्या डेक्कनला जाऊन थांबतो. तिथं पण जरा मुकबांग करूया थोडंसं. ठीक आहे, सारखं जाता जाताना तुम्हाला ड्रायव्हिंग ब्लॉग पण दिसेल थोडासा. ओके, सी यू. काय आपलं पुण्याचा पण आहे ना सिनरी, थोडासा मस्त झाडबीड आले होते, मस्त ब्रिज आहे. काय म्हणणे तुझा बच्ची? हा कुठला रोड आहे सांग बरं? FC रोड. FC रोड वरचा आहे हा, वेगळा रोड आहे बच्ची. जंगली महाराज का? जंगली महाराज रोड आहे हा. जंगली महाराज माहिती मला. माहिती तुला सगळंच माहिती असतं. तुला काय नसतं माहिती सांग. पण तू मला सांग, माझ्या गाडीमध्ये गाडी चालवण्यामध्ये डिफरन्स येते. येस येस येस, एकदम कॉन्फिडन्स येतो. एकदम कॉन्फिडन्स कारण माहिती आहे हॉर्न वाजवतोय. पण बच्चे आपला एरिया बघ ना, म्हणजे हा केवढा लाईव्हली वाटतोय ना. बँगलोरमध्ये असं लाईव्हली नाही वाटत. मी आता स्क्रीन मध्ये बघतोय, असलं वाढीव म्हणजे असं रेकॉर्ड होत आहे ना, अशी सगळी झाडं गाड्या विड्या. वाव यार, सुंदर. आरोही आणि रुद्र. वा 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 वा. बाबा हे कोण आहे तू गाडीवरती? छान आहे, नाश्ता सेंटर आहे त्यांचं. आरोही आणि रुद्र फुल मॅन. मंडळं दिसायला लागली एक एक करून. निघालो तर आम्ही दगडूशेठला होतो, पण ॲज युजल तुम्हाला माहिती आहे वैष्णवीला काय करावं लागतं दर 2 तासांनी? पेट पूजा. सो आम्ही थांबलो आहे आता जरा FC रोडवरती. असा FC रोड तुम्हाला दिसतोय का? FC रोडवर थांबलोय आणि ही थांबली इकडे बॅगा बिगा घेऊन. चल ना जायचा खायला. जरा खाता आता डिस्कस करू प्लॅन, कसं जायचं काय जायचं. तुम्हाला दाखवतोच काय आहे काय नाही विषय. कूल. जाता जीजी. हे बघा FC रोड आपला. कसं आहे बच्ची? चपलाची दुकानं बिकाणं घ्यायचं का तुला FC रोड? FC रोड शॉपिंग ब्लॉग करायचं होतं. जॉर्डन असेल बच्चे तर जॉर्डन. जनार्दन असं जनार्दन. आता नको खायला, ऐक माझं. का आपण तुला काय खायचं होतं? अरे मला आहे ना पलीकडे एक सॉफ्टी भेटतंय. कुठं पलीकडे? त्या बाजूला, त्या साईडला. येस येस. प्रेम मध्ये ना बाई. सॉरी यार, मला लाज वाटते रे जरा. लाज. FC रोड असं असतं हिचं. पुण्यात आल्यावरती मला माहित नाही कशी ब्लॉगिंग करणार आहे. पुण्याला आल्यावरती नाही, बँगलोरला पण आउटडोअरला मला असंच होतं. अयो एक गणपतीचं मंडळ आलंय. या पाया पडून घ्या पटकन, पाया पडा पटकन. झालं. नेक्स्ट पाणीपुरी खायची असेल तर खाऊ शकतो एक लवकर पटकन क्विक मध्ये. बच्ची बुक्स बघायला नाही आलोय. अरे जिथं जाऊ तिथं बुक्स का बघत असते? मला ते डोकं फिरतं. इथं पाणीपुरी आहे पण इथं बुक्स बघायला लागली ही लगेच. काय रे? नाही चल ना बाई. काय घ्यायची होती? थांब जरा. काय घ्यायची होती? पुस्तकं. ही पुस्तकं कशाला? गुड गर्ल्स गाईड टू अ मर्डर. गुड गर्ल्स गाईड टू अ मर्डर. टू अ मर्डर. मर्डरर. टू अ मर्डर. मी मर्डर करणार आहे तुझा. टू अ मर्डर म्हणजे एक मुलगी कशी मर्डर करू शकते असं. इट्स अ फिक्शनल बुक. हे आत्ताच रेकॉर्ड केलंय. बरं झालं मी. उद्या परवा माझं जर काय न्यूज आली पेपरमध्ये तर समजून घ्या वैष्णवी पांडोळे त्यांचा हात असेल मग त्याच्या मागे.
यार पण FC रोडला कसं आहे? जे स्ट्रीट शॉपिंगला भेटतं ना ते वैष्णवीला काय इथं भेटलं नाही जे ना. स्ट्रीट शॉपिंगला भेटतं ना FC रोडला पण ते बँगलोरला नाही भेटत यार, एवढं भारी स्वस्तात. का वैष्णवीला काय भेटलं नाही लगेच ती माझं नाव पुढे ढकलते आणि म्हणते जर काय मला काय भेटलं नाही ना मग मी ऑनलाईन मागवणार आणि मग मी आणि मी तेच करणार. आता जे मला पुस्तक हवे ते तुम्हाला बघून पण इथं दिलं नाही ना. आहे ना ते नाही आहे, त्याला विचारलं असतं तर दिलं असतं त्या बाबाने. मग विचारता. नाही आता चाल चल. हा आज चक्क मी चैतन्य म्हणते की बाबा मला नाही खायचंय, बाबा मला नाही खायचंय. कारण हिला सगळ्या ठिकाणी जिथं इथं गणपती बघायला जाणं आहे, तिथं खायचं हिला. मग पोटात जागा नसेल तर मग मला त्याचा हे नाही भेटणार, अस्वाद नाही भेटणार. आस्वाद असं बघायचं म्हणजे आपण पूर्ण असे कॅमेराच्या फ्रेम मध्ये येतो बघ. मला लाज वाटते यार ते करायला. लाज काय वाटायची बच्चे हिला लाज वाटते सगळ्या गोष्टी. मग पुण्याला नको यायला, आपण बँगलोर मध्येच थांबू. हा चालेल. बघ तुला पाहिजे असेल तर चालेल का? तिकडच्या लोकांना कळत नाही ना मराठीमध्ये बोललं तर काय बोललं तर ते, आणि ते पण काय बोलतात ते आम्हाला कळत नाही. मग जज केलं तर केलं ना, केलं तर केलं. ठीक आहे चला. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे वैष्णवीच्या आवडत्या ठिकाणी, जिथे तिला सॉफ्टी खायला आवडते. एक क्रीम अँड कॅलिफोर्निया चॉकलेट वाली. हा कुठले? चॉकलेट वाली. माझा फोन कुठे आहे? माझा फोन कुठे आहे? कसं आहे जळगावचं मध्येच कुठनं ऍक्सिडेंट आणतं ना, मला लय राग येतो. मग ऍक्सेंट नाहीये जळगावचा ऍक्सिडेंट. माझा फोन कुठे आहे रे? माझा फोन कुठे आहे रे? तू नव्हतं बघितलं हे वाला? ये झाले पैसे. ये किसका टोपी आहे भाई? तुमको पहना हो क्या मैं टोपी? तू हे नव्हतं बघितलं कधीच? काय हे नव्हतं पाहिलं तू कधी? बघितलं होतं. तुला नाही देणार, सॉरी. मी खाऊ शकतो, एक घास खाऊ शकतो बाबू, एक घास खाऊ शकतो. सॉरी, एक घास खाऊ शकतो असं ना. सॉरी. मी काय घेतलं? एक घास खाऊ शकतो. मी नसतं घेतलं, हा आजारी आहे. पण पुण्याला रोज रोज नाही येत ना आपण. एक घास तर खावतो ना मला, एकच, फक्त एकच. तुला कोण देते? मजा आ गया. नको खायला बाबा, वाट लागेल. मला आजारी नाही पडायचं. आजचे गणपती पूर्ण करायचे. लेट्स गो. गोळी खायला पाहिजे का? रात्रीची गोळी आता डायरेक्ट. रात्रीची गोळी ठीक आहे, चालेल. ओके बाय. दात माझे एवढे दुखत आहेत तरी मी खाते. काय होत आहे? दात दुखतात तरी खाते मी. असंच असतं. वैष्णवीच्या हातात तुम्हाला आता हे 3 पेन दिसतील. दाखव आहे. मी हिला म्हणत होतो की नाही का जरा काढतो व्हिडिओ. लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितलं होतं वैष्णवीला असं थोडंसं नाही का गरीब लोक वगैरे हे वगैरे दिसतं तर लगेच म्हातारे लोक, हा सॉरी वयस्कर लोक आहे. तर एक आजीबाई होत्या, त्या तिकडे पेन विकत होत्या. मी जाऊन घेतले मग पेन. मी तिला म्हटलेलं की जरा शूट करते, पण ही म्हणते शूट नको करू. पण माझं शूट नाही, पण माझं शूटचं मोटिवेशन काय आहे की लोकांना पण कळू दे की तुम्ही पण हे करू शकता. म्हणून की 10 रुपये 50 रुपये ही काय मोठी गोष्ट नाही आहे आत्ताच्या ह्याच्यात. तेवढी तर देऊ शकतो ना. विकत होते. हा प्लस ते विकत होते. रस्त्यावरती नॉर्मल बेगर्स असतात ना, त्यांना पैसे नका देऊ तुम्ही. पण जर काय कोणी बिझनेस करतं म्हणजे काहीतरी पैसे काहीतरी पेन विकतायत, कलरिंग बुक विकतायत, काही करतात, त्यांना तुम्ही पैसे द्या आणि त्यांच्याकडनं विकत घ्या. ओके सर, दॅट इज टुडेज मोटिवेशन. कूल मॅन. माझा हाच प्रॉब्लेम आहे, पटपट नाही खाता येत मला. कूल मॅन. मला वाटतंय आज तुम्हाला काही गणपती दिसत नसतोय का? दिसेल मला. तुझ्या मित्रांचं अजून झालेलं नाहीये. सो आता आम्ही चाललोय चप्पल घ्यायला वैष्णवीला, बिकॉज वैष्णवी फक्त हिल्स घेऊन आली होती. कुठे दाखव. हिल्स घेऊन आले होते म्हणून आता हे 250 रुपये ओनली वाली चप्पल घेणार नाही आम्ही. सो दॅट हरवली तरी काय फरक नाही पडणार. काय म्हणणे ही काय बगीवाली चप्पल घ्यायची तुला? झालं तुमचं? ही घ्यायची का तुला? ही कुठली? चालेल मला आता सध्या घाण दिसते बच्चे. बघ ना बच्चे लवकर. 250 रुपीज ओनली. लवकर घे चप्पल. हरवली तर चालेल. चैतन्य सिलेक्ट करणार आहे. मी काही सिलेक्ट करते हे घाणे ते घाणे. आता स्वतःला सिलेक्ट करायला लावलं तर नाही, ते नाही घेणार मी. पागल आहे का? हे कोण? आता त्याचा जमाना गेला. ते खराब झाले, काळं पडलंय. हा हिल्स नाही, चपट घे. घे ऐक मला, ती काळी चप्पल घेऊन टाक. मग हे घे ना, असले फालतू काहीतरी. हे असलं हा संडासाला जायची चप्पल आहे. संडासाला जायची चप्पल घे ना. मी ही घेते चुपचाप पिंक वाली. किती घाण आणि ते बच्ची ते रील्स असतात. आता तात्पुरतं हवंय मला. ही असली घे ना बच्ची काहीतरी. अरे नाही बच्ची, त्याला मध्ये पाणी गेलं ना मग ते चपचप लागतं. हे म्हणून मी उघडं घेते. त्याच्यामध्ये पण जाणारच घे ना. पाणी साठलेलं. तेच घे. मग हे हातले घेते. नको, ते घाण आहे त्याची. मग ही बघ मागं बघ ब्लॅक वाली. अगं बच्ची पण ती मग हे तर बघितलंच नाही. हे पण 250च आहेत.
ते पण 250. ह्याच्यामधलं घे बच्चे एक सुंदर वाला. हेच देऊन टाका. हे किती खतम करा. कॉस्ट नाही घालून मग 6 नाही माझा 7 आहे. 6 आहे तुझा. माझा का मी सांगते नाहीये 7 आहे माझा. हा 7 आहे माझा. चपलीचा माप तू मला सांगणार का? हा मग चला चांगली तरी भेटते एकदम पुणेकर चप्पल भेटले हिला एक. असं वाटतंय आता ती सँडल गेलेली चांगलं. एवढी असं चांगली वाटतंय. हा ही जरा कम्फर्टेबल आहे रे. हा ना चालायला होऊन जाईल बघ बरं. चांगले. हा बरोबर आहे का नाही. अजून एक पाहिजे तुला मोठी दाखव. नाही अजून एक द्या मोठी. कसं आहे वाढीव आहे की नाही हे वाला. तेच घ्यायला लावलं हिला मी. हे तू टुरिस्ट आहेस का? रुपालीला डोसा. वैशालीला बघ नाही वैशालीला बघून एक्साइट होतो. पण मला आवडतं वच्चे इथला डोसा. पुणेकर आहे आपण. वैष्णवीने फायनल चप्पल घेतलेले आहे. 250. आणि मी ही घाणेरडी प्युमाची घातली. हरवली तरी चालेल ना. पण घाणच आहे. ठीक आहे चालेल. ओके लेट्स गो. आता तरी जायचं गणपती बघायला. आता तरी 2 मिनिटात आलो. 2 मिनिटं आलो. पाय गेला ना माझा त्यामध्ये गुतला ना ब्रो. काय रे असा नॉन पुणेकर सारखा वागतोस? काय ग असं का बोलते मला नॉन पुणेकर? दिसत नाही का तुला पोल? ते पोल जा ना मध्येच पोल लावले. डायरेक्ट माझा पाय गेला ना ब्रो त्या पोल मध्ये. आता गर्दी झाली आहे. आणि आता गणपती बघायला पण गर्दी झालेली असणार आहे. मी म्हणत होतो दुपारी जाऊ. इथं 200 रुपयाला होती सेम चप्पल. 200 रुपयाला. आणि मला 200. आपण बार्गेन पण नाही केलं रे. जाऊ दे आता. व्हेरी बॅड. ठीक आहे आता आम्ही चालू एंड्रूट दगडूशेठ आणि बाकी मानाचे 5 गणपती. जर हा खूप मोठा झाला असेल तर हा एक ब्लॉग असेल बाकीचा नेक्स्ट ब्लॉग असेल. ओके आजचे समाचार तर समाप्त होत आहे. थँक्यू. तुझे सलाम. कसं आहे मग चैतन्य FC रोडला येऊन कसं वाटलं? टेल मी यू आर इन पुणे. विदाउट टेलिंग मी यू आर इन पुणे. काय आता काय होतंय सांग बरं. काय झालं? विदाउट हेल्मेट चाललोय. विदाउट हेल्मेट चाललं गाडी चालवत. विदाउट हेल्मेट 2 जण फिरतो. एवढा रिलॅक्स. विच इज अ व्हेरी बॅड थिंग. तुम्ही हेल्मेट सगळ्यांनी वापरायला पाहिजे. आम्ही असा प्रचार नाही करत आहे. पण पुणे हे हॉर्न आहे ना हॉर्न. वैशाली तर माझ्या घरी आहे माझी आई. बच्चे कसं वाटतं तुला FC रोडला येऊन? आधी तू जेव्हा सिंगल होता तेव्हा तू पोरं येतच असाल ना FC रोडला. पोरं येतात ना इथं असं. कारण इथं छान पोरी आहेत ना पुण्याच्या आपल्या. असं असतं का? पुण्याच्या छान पोरी FC रोडवरनं शॉपिंग करतात का? नाही डझंट मॅटर बच्चे. आम्ही ऍक्च्युली करतो FC रोडवरनं शॉपिंग. बरं ठीक आहे. किती ती मुलगी रिच असू दे किती गरीब असू दे FC रोड इज फॉर एव्हरीवन. कारण एवढा भारी कपडे असतात ना बच्ची इथं. जे ट्रेंडी कपडे असतात ना ट्रेंडी कपडे ते इथं तुम्हाला 100-200 रुपयाला भेटतात बाबा. आणि पुण्यामध्ये ना बिनधास्त गाडी चालवायला मजा येते. कारण माहिती आहे ना की काय नडणार तर नाही कोण. का कारण आपण लोकल आहे ना इकडचे. लोकल मी टोकल. यार माझ्यासारख्या कुर्त्या खूप मुलींच्या दिसतात. आता पण त्या मुलीने माझ्यासारखी व्हाईट कुर्ती घातली होती आणि पिंक कलरचं एम्ब्रॉयडरी होतं. पण चैतन्य लोक म्हणतात पुण्यामध्ये ट्रॅफिक झालंय ऍज सच. वाटलं नाही मला पण हायवेला वाटलं फक्त. हायवेला वाटलं बट हायवेचं पण ट्रॅफिक यू कॅनॉट कम्पेअर इट टू बँगलोर. नाही पण मला असं झालं होतं की हायवेला कसं काय ट्रॅफिक झालंय यार. सो आणि मला हे पण खूप आवडतं यार पुण्याचं जे स्ट्रीट फूडचं असतं ना की यार भूक लागली. थालीपीठ पण असतं यार आपल्या FC रोडला की हेल्दी ऑप्शन थालीपीठ किंवा वडापाव. आता मस्त सॉफ्टी खाली. मला एवढं माझे कॉलेजचे दिवस आठवले ना. कॉलेजला आम्ही असंच करायचो. FC रोडला येणार एखादी फोन केस वगैरे घेणार. तेव्हा पण मला ती बाई म्हणली हा थांब तुला गाडीवाली निळ्या गाडीवाली ती असं वागत होती जसं काय ती फॉर्च्युनर चालवते बच्ची. असू दे रे बच्ची. काय अगं म्हणजे शिकाऊ असेल ती. शिकाऊ नाही एवढी छोटी गाडी आहे ती लगेच निघू शकते ना. मास्क का नाही लावतस रे? सर्दी गेली वाटतं तुझी हरियाली बघून FCची. वाळा आहे बाई जास्त तोंड चालवते. त्याच्यामुळे शायनिंग करतो. दे मी बॅग पकडतो. दे मी हे करतो. कोणाला इम्प्रेस करत होतास? लय डेंजर पोरगी यार. पण पुण्याचे रस्ते पुण्या म्हणजे काय माहिती यार माझं एक वेगळाच फिलिंग आहे पुण्यासोबत. म्हणजे हे जे आम्ही असं मोठं ब्लॉगिंग आपल्या बँगलोर मध्ये पण चालतं ना. एक पण जण हेल्मेट मध्ये नाही. आता आपण दक्कनला चाललोय का? दक्कन
नो ऍडमिशन विदाउट हेल्मेट अँड शूज. कन्स्ट्रक्शन बघायचं असेल तर का? काय नॉनस्टॉप कन्स्ट्रक्शन बघायचं असेल तर का? मे बी. आणि पुण्यामध्ये पाऊस पण एवढा नाहीये, रिमझिम आहे. आय थिंक आपण येण्याच्या आधी खूप जास्त पाऊस झाला होता. ये हरियाली हरियाली. ही गाडी एक फेमस झाली आहे यार, ही BE. घेऊ बच्चा आपण पण, सगळं घेऊ बच्चा आपण आयुष्यात. सब करेंगे. आडवा का केलं रे खांदा? पुष्पा आहे का तू? असा आडवा का करतोय खांदा? आडवा नाही करतोय. अर्बन मंकी. अर्बन मनी. पुण्यामध्ये एक जो एसेन्स आहे ना बच्चीकडच्या बिल्डिंग्स वगैरे ना, सगळ्या अशा जुनाट आहेत. आय नो विच इज नॉट अ गुड थिंग. तुम्ही रिनोव्हेट करायला पाहिजे, पण केलं पण असेल मे बी त्यांनी. पण त्यांनी बाहेरचा एसेन्स मे बी असं जुनाट ठेवला असेल, वाडा टाईप. FC रोडला पण दिसतात बघा एक दोन असे. आवडतं ते, आवडतं मला ते. येस. आता एकदा शुभम रोहिणीला कॉल करून विचारतेस का कुठे थांबलेत ते? ते कॉर्नरला थांबलेत. थांबा. ए शुभम. शुभम आणि तेजी लैला. शुभम आणि तशी घेऊन बसली ती लैला. शुभम आणि त्याची लैला बसली लैला सारखी. टायमिंग आहे की नाही? अरे आताच तर आला की नाही तू? आता 10 मिनिटं झाली आम्हाला. चल झालं लागेल. काय तुझे मित्र असे? काय रे चैतन्य असं करतोस? म्हणजे तू तिचा मित्र नाही असं म्हणणं आहे तुझं? बर. जे 5 मानाचे गणपती आहे त्याच्यामध्ये पहिला दगडूशेठला जायचं आपल्याला. दगडूशेठ. दगडूशेठच्या इथे जायचं. जवळपास जिथं भेटेल तिथं गाडी पार्क करून टाकायची दगडूशेठच्या जवळ. चला मग चला. मी काय करणार आता, एक आउटर शूट करते. बिकॉज इन केस जर हा ब्लॉग खूपच मोठा झाला असेल FC रोडचा, तर आम्ही तो एक टाकू आणि मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठचा हा वेगळा ब्लॉग टाकणार आहोत. येस. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब. नदी पात्र एक आहे, नदी पात्र